नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील लाभांशाची घोषणा व वाटप या टॉपिकमध्ये आपण लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मागील भागामध्ये आपण लाभांशाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिलेली होती आणि आजच्या भागामध्ये आपण लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी पाहणार आहोत. लाभांशासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या आहेत. मला वाटतं 3 प्रकारच्या आहेत. एक तर लाभांशाच्या स्रोताबाबत कायदेशीर तरतुदी आहेत, त्यानंतर लाभांश घोषणेसंबंधीच्या कायदेशीर तरतुदी आणि लाभांश वाटपासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी, अशा 3 प्रकारच्या कायदेशीर तरतुदी आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण लाभांशांच्या स्रोताबाबत कायदेशीर तरतुदी, कंपनी कायदा 2013 मधील कलम 123 मध्ये या तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला कंपनी पुढील कोणत्याही आर्थिक वर्षासाठी लाभांश जाहीर आणि वाटप करू शकते. चालू नफ्यातून. आता चालू नफा म्हणजे काय? कंपनीचा नफा जे घसारा तरतूद व राखीव निधी रक्कम हस्तांतरित केल्यानंतरची शिल्लक जी रक्कम राहते, ती शिल्लक रक्कम म्हणजे त्याला वाटपयोग्य नफा असं देखील म्हटलं जातं. तो चालू नफा, त्याच्यामधून कंपनी लाभांशाची घोषणा करू शकते किंवा लाभांश वाटप करू शकते. हा एक स्रोत या ठिकाणी लाभांशासाठीचा आहे. त्यानंतर मागील आर्थिक वर्षाच्या नफ्यातून घसारा वजा केल्यानंतर, मागील आर्थिक वर्षाचा जर काही नफा शिल्लक असेल तर त्या नफ्यामधून घसाऱ्याची तरतूद वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेला नफा, त्याच्यामधून सुद्धा या ठिकाणी लाभांशाची वाटप या ठिकाणी करता येतं. तो एक स्रोत या ठिकाणी लाभांश वाटपासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर लाभांश वाटपासाठी केंद्र किंवा राज्य सरकारने पुरवलेला निधी. बऱ्याच वेळेस असं होतं की काही कारणामुळं कंपनी आर्थिक अडचणीमध्ये असेल तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अशा कंपनीला काही मदत या ठिकाणी देतं, निधी देतं. त्याच्यामधून सुद्धा या ठिकाणी लाभांश वाटप करता येतो. हा एक भाग झाला. त्यानंतर भांडवली नफ्यातून लाभांश. भांडवली नफ्यातून सुद्धा लाभांश देता येतो, पण त्याला काही अटी आहेत. त्या अटींची पूर्तता या ठिकाणी करावी लागते. अटींची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला भांडवली नफ्यामधून सुद्धा लाभांश वाटप करता येतो. आता भांडवली नफा म्हणजे काय नेमका? कंपनीकडे असणारी जी स्थिर मालमत्ता आहे, त्या स्थिर मालमत्ता ही मूळ किमतीपेक्षा चढ्या दराने विकून किंवा जास्त किमतीला विकून जो जास्तीचं रक्कम मिळालेली आहे त्याला या ठिकाणी आपण भांडवली नफा असं म्हणतो. म्हणजे वाढावा घेऊन विकलेली जी काही मालमत्ता आहे, मूळ किमतीपेक्षा वाढावा घेऊन विकलेली मालमत्ता, ती वाढावा रक्कम जी आहे त्यालाच या ठिकाणी भांडवली नफा असं म्हणायचं. आणि या भांडवली नफ्यामधून सुद्धा तुम्हाला लाभांशाचं वाटप करता येतं. भांडवली नफा हा रोखीने मिळतो आणि अशा वाटपाची अनुमती कंपनीच्या नियमावलीने दिली पाहिजे. कंपनीच्या नियमावलीमध्ये तशा प्रकारची तरतूद असली पाहिजे की भांडवली नफा मिळाल्यानंतर त्या भांडवली नफ्यामधून सुद्धा लाभांशाचं वाटप करता येईल, अशा प्रकारचे नियमावलीमध्ये नियम असला पाहिजे. परंतु ह्या भांडवली नफ्यातून केव्हा या ठिकाणी तुम्हाला लाभांश वाटता येईल? सर्व मालमत्ता, कंपनीमध्ये असणाऱ्या ज्या स्थिर मालमत्ता असतात त्या सर्व मालमत्ता आणि दायित्वांचं पुनर्मूल्यांकन केल्यावर जो नफा म्हणून राहील त्या नफ्यामधून या ठिकाणी तुम्हाला लाभांश वाटता येईल. म्हणजे सर्व मालमत्तांचं पुनर्मूल्यांकन केलं जातं. सर्व दायित्व म्हणजे जी देणी आहे त्या देणी रकमेचं पुनर्मूल्यांकन केलं जातं आणि त्याच्यानंतर जर शिल्लक जो नफा आहे, नफा म्हणून जो शिल्लक राहिलेली रक्कम आहे त्याच्यामधून तुम्हाला या ठिकाणी लाभांश वाटप करता येईल. तर अशा प्रकारचे स्रोत आहेत. भांडवलातून लाभांश देता येत नाही, ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जे भांडवल या ठिकाणी कंपनीनं जमा केलेलं आहे त्या भांडवलामधून कधीही या ठिकाणी तुम्हाला लाभांश वाटप करता येत नाही. कारण भांडवलामधून जर लाभांश वाटप केला तर लाभांश वाटप करण्याकरताच या ठिकाणी भांडवल संपून जाईल आणि काही दिवसात तर कंपनी चालवण्याकरता भांडवल उपलब्ध राहणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कंपनीला आपले कामकाजच या ठिकाणी बंद करावं लागेल. त्याचबरोबर कंपनीच्या मुक्त राखीव निधीतून सुद्धा लाभांश देता येतो. आता मुक्त राखीव निधी म्हणजे काय?
मुक्त राखीव निधी याचा अर्थ कंपनीच्या नवीनतम लेखापरीक्षित ताळेबंदानुसार नफा वितरणासाठी ठेवलेला निधी, त्या निधीमधून सुद्धा लाभांश वाटप करता येईल. म्हणजे थोडक्यात कंपनी काही नफा जो आहे तुमचं ऑडिट झालं, ऑडिट झाल्यानंतर सगळ्या तरतुदी या ठिकाणी झाल्या आणि नफा वितरणासाठी राखीव निधी या ठिकाणी ठेवली जाते. तशी तरतूद या ठिकाणी केली जाते की नफा वितरणासाठी राखीव निधी, मित्राला आपण लाभांश निधी असं म्हणायलाही हरकत नाही. तशा प्रकारची मुक्त राखीव निधी जी असेल त्या मुक्त राखीव निधीमधून सुद्धा तुम्हाला लाभांशाचं वाटप करता येईल. हे सगळे स्रोत आहेत. या स्रोतांच्या माध्यमातून तुम्हाला लाभांशाचं वाटप करता येईल. या संदर्भातल्या ह्या कायदेशीर तरतुदी. यानंतर लाभांश घोषणेसंबंधीच्या काही कायदेशीर तरतुदी आहेत. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला संचालक मंडळाची सभा, संचालक मंडळाची शिफारस असल्यासच लाभांश घोषित करता येतो. आणि मग अशा प्रकारचे संचालक मंडळाने जी काही शिफारस केलेली आहे ती शिफारस त्यांच्या सभेमध्ये केलेली असते, सभेमध्ये ठराव करून या ठिकाणी केलेली असते. म्हणजे थोडक्यात संचालक मंडळ जे आहे ते संचालक मंडळ प्रत्यक्ष कंपनीच्या कामकाजामध्ये असतं आणि कामकाजामध्ये असल्या कारणानं संचालक मंडळाला संपूर्ण आर्थिक स्थिती कंपनीची माहिती असते आणि त्यामुळे संचालक मंडळच खऱ्या अर्थानं लाभांशाच्या दराची शिफारस या ठिकाणी करत असतं. आणि मग त्या संदर्भात काही ठराव या ठिकाणी संमत करावे लागतात संचालक मंडळाची सभा आयोजित करून. त्यामध्ये लाभांशाचा दर व लाभांश म्हणून घ्यावायची रक्कम ही या ठिकाणी या संचालक मंडळाच्या सभेमध्ये निश्चित केली जाते. म्हणजेच लाभांशाच्या दराशी कोणता दर या ठिकाणी शिफारस करायचा आहे, किती दर शिफारस करायचा आहे, हे या ठिकाणी या संचालक मंडळाच्या सभेमध्येच या ठिकाणी ठरवला जातो, त्याचा ठराव केला जातो. त्यानंतर लाभांशासाठी नोंदवही बंद तारीख. लाभांश वाटप करायचं म्हटल्यानंतर लाभांश वाटपाच्या अगोदर नोंदवही जी काही आहे ती नोंदवही बंद करावी लागते. सभासद नोंदवही ती बंद करावी लागते. त्याची तारीख या ठिकाणी निश्चित करणं. वार्षिक सर्वसाधारण सभेचाही दिनांक या ठिकाणी निश्चित करणं, त्याच्या संदर्भातला ठराव या ठिकाणी करायचा आहे. आणि लाभांश रक्कम वाटपासाठी बँकेत स्वतंत्र खातं उघडलं पाहिजे. जे आपण या ठिकाणी लाभांश वाटणार आहोत तो लाभांश वाटपासाठी स्वतंत्र या ठिकाणी बँकेमध्ये खातं उघडून त्याच्यामध्ये तो निधी त्या बँकेच्या खात्यामध्ये ठेवावा लागतो. तर त्या संदर्भात स्वतंत्र बँक खातं उघडण्यासाठीचा एक ठराव या ठिकाणी या संचालक मंडळाच्या सभेमध्ये केला जातो. तर अशा प्रकारचे 4 प्रकारचे ठराव संचालक मंडळाच्या सभेमध्ये सुरुवातीला करावे लागतात. त्यानंतर भागधारकांची मंजुरी. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सामान्य ठराव संमत करून या ठिकाणी भागधारकांकडून लाभांश मंजूर होतो. भागधारक संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाभांश दरापेक्षा कमी लाभांश दर जाहीर करू शकतात, परंतु त्यापेक्षा जास्त लाभांश दर जाहीर करता येत नाही. म्हणजे थोडक्यात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सामान्य ठराव करून जे काही भागधारक आहे ते भागधारक संचालक मंडळाने शिफारस केलेल्या दराला मंजुरी देत असतात. पण आता ही मंजुरी देत असताना जर सभासदांना वाटतं की नाही आता हा लाभांशाचा दर या ठिकाणी खूप जास्त आहे, तो कमी करावा, तर ते कमी करू शकतात. मात्र संचालक मंडळाने शिफारस केलेला लाभांशाचा दर जो आहे त्याच्यापेक्षा जास्त लाभांशाचा दर भागधारकांना जाहीर करता येत नाही किंवा तो निश्चितही करता येत नाही. जो शिफारस केलेला दर आहे त्याच्या आतमध्ये करता येईल किंवा तेवढाच या ठिकाणी लाभांशाचा दरसुद्धा या ठिकाणी जाहीर करता येईल. मात्र त्याच्यापेक्षा जास्त लाभांशाचा दर भागधारकांना या ठिकाणी निश्चित करता येत नाही, ती घोषितही करता येत नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश जाहीर झाल्यानंतर कंपनीला त्या वर्षी दुसऱ्यांदा लाभांश जाहीर करण्यासाठी परवानगी नाही. एकदा तुम्ही लाभांश जाहीर केला की तोच या ठिकाणी फायनल राहतो. परत या ठिकाणी तुम्हाला लाभांशाचा दर जाहीर करता येत नाही. तुम्हाला परत जरी वाटलं की आपलं लाभांशाचा दर या ठिकाणी कमी करावा किंवा वाढवावा, तुम्हाला काहीही करता येत नाही. एकदा तुम्ही लाभांशाचा दर निश्चित केला, तो घोषित केला, तोच या ठिकाणी लाभांशाचा दर निश्चित राहतो. तिथं या ठिकाणी तुम्हाला बदल करता येत नाही किंवा दुसऱ्यांदा तुम्हाला लाभांश जाहीर करता येत नाही. तशी परवानगी या ठिकाणी नसते. त्यानंतर तिसरी तरतूद आहे स्वतंत्र बँक खाते. कंपनीनं लाभांश घोषणेपासून 5 दिवसात लाभांश वाटपाच्या उद्देशानं उघडलेल्या स्वतंत्र खात्यात निधी जमा करणं आवश्यक आहे.
तुमचं अकाउंट तर खोललेलं आहेच आहे, बँक खातं उघडलेलं आहे. त्या बँक खात्यामध्ये कंपनी लाभांश घोषणा केल्यानंतर त्याच्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये लाभांश वाटपाच्या उद्देशानं जे या ठिकाणी बँकेत खातं उघडलेलं आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये, स्वतंत्र बँकेच्या खात्यामध्ये निधी जमा करणं आवश्यक आहे. त्यामध्ये सूचीबद्ध कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे भाग बाजारामध्ये नोंदणी केलेली असतात, अशा कंपनीनं नोंदणी करारानुसार काही जादा बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. सूचीबद्ध कंपनी याचाच अर्थ की ज्या कंपनीनं आपले भाग बाजारामध्ये नोंदवलेले आहेत त्याला सूचीबद्ध कंपनी असं म्हणायचं. आणि त्या कंपनीला काही जास्तीचे या ठिकाणी तरतुदी, काही जास्तीचे नियम या ठिकाणी पाळावे लागतात, काही बाबींची या ठिकाणी पूर्तता करावी लागते. त्यामध्ये कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या तारखेच्या किमान 2 दिवस अगोदर कंपनीचे भाग नोंदणीकृत असलेल्या भाग बाजाराला सूचित करावं. म्हणजे कंपनीची संचालक मंडळाची सभा या ठिकाणी आयोजित करायची का, तर लाभांश घोषणेसंबंधीचे वेगवेगळे जे काही निर्णय आहे, जे ठराव आहे, ते ठराव करण्यासाठी ही संचालक मंडळाची सभा आयोजित केली जाते. त्या संचालक मंडळाच्या सभेच्या किमान 2 दिवस अगोदर या सूचीबद्ध कंपनीला नोंदणीकृत भाग बाजाराला हे या ठिकाणी कळवलं पाहिजे, ते सूचित केलं पाहिजे की अशा अशा प्रकारचे आम्ही आता ठिकाणी लाभांश वाटपाच्या संदर्भातली कार्यवाही पुढे चालू करत आहोत. त्यासाठी 2 दिवस अगोदर त्यांनी तशा प्रकारची सूचना भाग बाजाराला देणं आवश्यक आहे. नोंदवही बंदची सूचना भाग बाजाराला नोंदवही बंद करण्यापूर्वी किमान 7 दिवस आधी सूचना द्यावी लागते. तुमचे भाग नोंदवही जी आहे ती भाग नोंदवही बंद करण्याच्या अगोदर, ज्या दिवशी बंद करणार आहात ते बंद करण्याच्या किमान 7 दिवस अगोदर भाग बाजाराला सूचित करावं लागतं की आम्ही या तारखेपासून भाग नोंदवही या ठिकाणी बंद करत आहोत, किंवा हस्तांतर नोंदवही आपण त्याला म्हणतो ती बंद या ठिकाणी करणार आहोत. अशा प्रकारची सूचना 7 दिवस अगोदर देणं आवश्यक आहे. सभासद नोंद पुस्तिका व हस्तांतर नोंद पुस्तिका बंद ठेवणं. ज्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी लाभांश वाटप करणार आहात त्या काळामध्ये सभासद नोंदवही आणि हस्तांतर नोंदवही या दोन्हीही नोंदवह्या या ठिकाणी बंद ठेवणं गरजेचं असतं, ते बंद ठेवाव्या लागतात. भारतीय मध्यवर्ती बँकेनं म्हणजे RBI, रिझर्व्ह बँकेनं अनुमती दिलेल्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस किंवा NEFT द्वारे लाभांश वाटप केलं जावं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमच्या माध्यमातून आणि NEFT किंवा RTGSच्या माध्यमातून लाभांश वाटप केलं जावं, अशा प्रकारचे एक या ठिकाणी तरतूद आहे. मग हे नोंदवही बंदची सूचना, रेकॉर्ड डेट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच या ठिकाणी कंपनीला कराव्या लागतात. त्यानंतर नोंदणीकृत कंपनीला प्रत्येक भागासाठीचा लाभांश याप्रमाणे लाभांशाची घोषणा करावी लागते. म्हणजे प्रत्येक भागासाठीच लाभांशाची घोषणा केली जाते. 10% असेल, 15% असेल, 20% लाभांश जाहीर केला. म्हणजे 20% कशावरती आहे? भागाच्या किमतीवरती 20% असतो किंवा 10% असतो. आणि म्हणून प्रत्येक भागासाठी लाभांश याप्रमाणे लाभांशाची घोषणा करावी लागते. त्यानंतर लाभांश वाटपास मनाई ही शेवटची तरतूद या ठिकाणी या लाभांश घोषणेसंदर्भातली आहे. कंपनी जर ठेवींची परतफेडवर ठेवीवरील व्याज देण्यास असमर्थ ठरली असेल तर समहक्क भागासाठी लाभांशाची घोषणा करू शकत नाही. जर या ठिकाणी तुमच्याकडे या ठिकाणी कंपनीमध्ये ठेवी स्वीकारलेल्या आहेत, ठेवी ठेवलेल्या आहेत, त्या ठेवी स्वीकारलेल्या त्या ठेवीवरील व्याज या ठिकाणी जी ठरलेली मुदत आहे त्यानुसार या ठिकाणी द्यावं लागतं. आणि ठेवींची परतफेडसुद्धा मुदत संपल्यानंतर लगेच ठेवींची परतफेड करावी लागते. परंतु अशा परिस्थितीत जर ठेवींची परतफेड आणि व्याज हे जर या ठिकाणी कंपनीकडून दिलं गेलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये समहक्क भागांसाठी लाभांशाची घोषणा कंपनी या ठिकाणी करू शकत नाही. तिथं लाभांश वाटपास मनाई आहे. त्यानंतर दुसरी अजून एक परिस्थिती अशी असू शकते की कंपनीनं कर्जरोख्यांवरील व्याज दिलं नसेल किंवा परतफेड केली नसेल तर परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद केली नसेल. म्हणजे थोडक्यात कंपनीनं कर्जरोख्यांची व्याज दिलं नसेल किंवा कर्जरोखे परतफेड या ठिकाणी केली नसतील किंवा परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद केलेली नसेल किंवा अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलेलं नसेल
किंवा आर्थिक संस्था, बँका किंवा ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतर त्यांचं व्याज दिलेलं नसेल, या इत्यादी कारणांमुळं कंपनी समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप करू शकत नाही. सुरुवातीला तुम्हाला ही देणी द्यावी लागतात, कर्जरोख्यावर व्याज द्यावं लागतं. कर्जरोख्यांची परतफेड या ठिकाणी राहिली असेल तर कर्जरोख्यांची परतफेड करावी लागते, किंवा कर्जरोखे परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद करावी लागते. अग्रहक्क भागधारक आहे त्या अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप करावं लागतं अग्रहक्काने, म्हणजे समहक्क भागधारकांना लाभांश वाटप करण्याच्या अगोदर अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं पाहिजे. ते केलं नसेल, किंवा आर्थिक संस्था ज्या आहेत ज्यांच्याकडून आपण या ठिकाणी कर्ज घेतलं आहे, बँका असतील किंवा वित्तीय संस्था असेल, त्याला आपण फायनान्स म्हणतो, फायनान्स कंपन्या, त्यांच्याकडून जर कर्ज घेतलेलं असेल आणि त्यांचे जर हप्ते किंवा व्याज या ठिकाणी थकलेले असतील, दिले नसतील, तर ते सुद्धा अगोदर द्यावे लागतात. म्हणजे सगळी जी देणी आहेत ही सगळी देणी अगोदर दिल्यानंतर मग या ठिकाणी कंपनी समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप करू शकते. तोपर्यंत कंपनीला लाभांश वाटपास मनाई असते असं म्हणायला हरकत नाही. ही एक तरतूद या ठिकाणी कंपनी कायद्यामध्ये केलेली आहे. तर आजच्या भागामध्ये आपण लाभांशाच्या स्रोतासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी या ठिकाणी पाहिल्या, त्याचबरोबर लाभांश घोषणेसंबंधीच्या सुद्धा कायदेशीर तरतुदी पाहिल्या. आजच्या भागामध्ये एवढंच पुरेसं आहे. आपण या ठिकाणीच थांबूया. तत्पूर्वी आपल्याला जर माझ्या या ठिकाणी हे लेक्चर किंवा व्हिडिओज आवडले असेल तर लाईक करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.